जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न असेल आमचा. वेल कुमार आणखी एक प्रश्न जरूर घेऊन जाईल. अजय दिघे यांचं आयोजन नक्की प्रेमात पडण्यासारखं आहे, परंतु आता काही दिवसावरती तुमच्याही स्पर्धेचं आयोजन येत आहे, काय सांगाल त्याबद्दल? नक्की आयोजनाबद्दल बोलण्यात जात तर खूप चांगलं आयोजन आहे, ग्राउंड पण चांगलं आहे आणि आम्ही पण चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न करू कुमार. त्या स्पर्धेचे आयोजक आहेत, आपण पण नक्कीच. प्रयत्न करूया कुमार. आपण सर्वांच्या मिळून ते नक्कीच, प्रयत्न चांगला करूया आपण. तर जरूर संदीप, आत्ता परत पाहिलं गेलं तर मनोजदादा कराले यांनी प्रत्येक ठिकाणी चांगले नियोजन, चांगले गाणे गायले गेलेत. आणि जरूर दादांना विनंती करेल, मनोजदादा आज आमच्या समालोचक कक्षासाठी तुमच्या मुखातून पुन्हा एकदा 2 शब्द होऊन द्या. खरंच कसं आहे, आम्ही तुमच्या मुखात मी ममदापूरमध्ये माझ्या गाण्याने ऐकलं होतं, पण संदीपजी बोराडे यांचं नाव पण त्या माझ्याबरोबर यायला पाहिजे, असं गाणं तुमच्या मुखातून मला ऐकायचं आहे. प्रतीक शिंदे आपण आपल्या स्क्वॉड मध्ये दाखवला, चालू करा आपण. नाईट क्रिकेटचे सामने बघाया जमले तर अंक निराव. नाईट क्रिकेटचे सामने बघाया जमले तर सारे गाव. इथं जमले तर सारे गाव. धावते वर्णन सांगतो या संदीप बोराडे माझा भाव. धावते वर्णन सांगतो या संदीप गायकवाड माझा भाव. थँक्यू. दादाच्या गाण्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या मित्रांनो. एक चांगलं संगीत त्यांच्या मुखातून ऐकतोय. मी विनंती करतोय या ठिकाणी या महाराष्ट्र पोलीस प्रमोद वाटे सर या ठिकाणी उपस्थित आहे, मनापासून धन्यवाद. त्यांना पाहिल्यानंतर सिंगमची आठवण येते. मी अजयजी यांना विनंती करतोय, आपण माननीय भगवानजी कराले दादा आणि त्याचबरोबर आमचे सिंगर, आमचे दादा, एक नामवंत सिंगर मनोजदादा कराले यांचं स्वागत करायचं आपण या ठिकाणी. या जाऊया मॅचकडे. एकीकडे आपण पाहतोय सोमजाई गुंडगे आणि त्याच्या विरोधात दुर्वा 11 सावळे टीम. पहिला बॉल यावेळी येतोय. पहिल्या बॉलवरती एक पॉवर अटॅकिंग करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याच बॉलर मध्ये एक चांगला क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट जरूर केलाय. बॅटरला परतावं लागेल. दुकान खुली नाही, कर्फ्यू लग गया. कारण इथे मात्र मोठा हादरा दिलाय, कारण इतक्या लाईटली घेतलं सोमजाई गुंडगे टीमने या बॉलला की जिथे मात्र डायरेक्ट हिट केला आणि तदनंतर बॅटर मात्र परतीचा प्रवास. पहिला धोका. सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पहिला झटका सोमजाई गुंडगे टीमला. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सिंगर, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मनोजदा कराले यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचं थीम सॉन्ग ज्यांच्या माध्यमातून गायलं गेलं आणि त्याच समवेत चला बॅटर मैदानात रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. असू जाऊयात, माफी असावी. कारण तदनंतर आमचे महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय, अगदी या ब्रीद वाक्याला जागृत राहणारा व्यक्तिमत्व प्रमोददादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. महाराष्ट्र पोलीस प्रमोददादा पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. तर बघा, लगातार 2 विकेटसाठी आपण पाहतोय नरेश दादा मिनविने, स्वर्गीय भास्कर दादा 11 संघाचे आपण पाहतो नेहमी आधारस्तंभ यांच्याकडून लगातार 2 विकेटसाठी आपण पाहतोय. दुर्वा 11 सावळे संघासाठी 400 रुपयाचा पारितोषिक असेल. टेक्निकल टीमचा निर्णय जरूर आमच्यापर्यंत येईल. इथे आदरणीय परागजी नेरळेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती
की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिला झटका बसलाय समीर शिंदेच्या स्वरूपात सोमजाई गुंडगे टीमला. अगदी दुर्वा 11 सावळे टीम या मैदानात इतकी पहिल्या बॉलवरती हवी झाली की आक्रमकता त्या गोलंदाजीत तर आलीच, त्यानंतर फिल्डिंग मध्ये तितकीच ताकद पाहायला मिळाली आणि त्या ताकदीच्या जीवावरती डायरेक्ट हिट केलं गेलं. काय नेम होता गोलंदाजाचा. अक्षय आपण पाहतोय, ज्या अक्षयचा गेल्या 4-5 वर्षांचा प्रवास मी अनुभवलाय. अगदी दुर्वा 11 सावले टीमला मोठ्या पटलावरती घेऊन येणारा हा खेळाडू आहे. परंतु आता सोमजाई गुंडगी टीमला एका बॅकफुटवरती टाकलाय. प्रशांत दादा मोरे यांच्याकडून जर चौकार आला बॅट्समन कडून तर मात्र त्याला 100 रुपयांचं कॅश प्राइज. राकेश दादा दलवी आपण पाहतोय. खरं म्हणायला गेलं तर त्यांच्याकडून सुद्धा या 4 दिवसात फार मोठी अनाउन्समेंट येण्याची शक्यता आहे. मोठी अनाउन्समेंट त्यांच्याकरता येऊ शकते 4 दिवसानंतर. 4 दिवसात म्हणजे कधी येईल. चांगली गोलंदाजी अक्षय आपण पाहतोय. नावात अक्षय, परंतु दुर्वा 11 सावले टीमला अक्षय रूपात पाहणारा हे व्यक्तिमत्व आहे आणि एक चांगली गोलंदाजी, तेज तर्रार. पहिल्या बॉल वरती फार मोठा झटका दिला, तदनंतर पुढचे 3ही बॉल डॉट आलेत. बेकरीच्या मैदानावरती मेडन षटक फेकणारा हा गोलंदाज. इथे फटका जरूर आलाय. बॉल जातोय तो मात्र डीप मिड विकेट रिजन 4 धाब्यांसाठी. गॅप सिलेक्शन फार चांगलं होतं आता बॅटरचं आणि 4 धाब्याने श्री गणेशा धावसंख्येचा केला आहे तो मात्र सोमजाई गुंडगे टीमचा. विकेटवरती बॅटर आपण पाहतोय शंकर. शंकरला सुद्धा माहिती की सामन्यात एक कलाटणी जरूर पाहायला मिळाली. समीर शिंदेच्या पारीचा अंत सोमजाई गुंडगी टीमच्या जिवारी जरूर लागलाय, परंतु या वेदनेतून या जखमेतून सावरावा लागेल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल शिल्लक आहे तो गोलंदाज अक्षयचा या षटकातला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक P1 आणि ते हाताळलंय अक्षय या गोलंदाजाने. फार चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन, तदनंतर आपण पाहतोय एक चौकार, 3 डॉट. परंतु इथे मात्र यावेळी शंकरच्या बाट मधून येतोय कडवा प्रहार. बिग हिट 6. परंतु इथे थोडस गणित वेगळा पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट बॉल साठी वाट पाहावी लागेल शंकरला. परंतु शंकर पुढच्या बॉलवरती जर तुमच्याकडून षटकार आला तर प्रतीक मोरे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि आमचे समालोचक मित्र समीर दाभणे यांच्याकडून 200 रुपये. परंतु शंकरला आता वाट पाहावी लागेल. मजा मस्ती चालू आहे. खरं म्हणायला गेलं तर एन्जॉयमेंट होणं अपेक्षित आहे. स्पर्धा आपल्यासाठी म्हटल्यावरती ते होणं पण गरजेचं आहे. जाऊया मॅचकडे. रुपेश सांघिक कोट्यातलं दुसरं षटक. रुपेश आपण पाहतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे अतिरिक्त धावफलकावरती आपण अनुभवतोय. दादा ती पट्टी सोडा, त्या पट्टीवरून मागे बसा.
फटका चांगला, गॅप सिलेक्शन सुंदर होतं. 80 पेक्षा रिझनचा बॉल जाईल चौकारात कन्वर्ट होईल आणि इथे येतील 4 धावा. फलंदाज होईल बाद. फिंगर झालाय आप, पळीची कडा घेऊन सरळ. आमचे बहारदार व्यक्तिमत्व नैनिश दादा दिघे यांना की आपण या मंचावरती आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नैनिश दादा दिघे आपण या, कारण तुमची साथ आमच्यासाठी फार महत्वाची आहे. दुसरं षटक रुपीचं प्रगती पथावरती आहे. पहिला बॉल थोडा चुकीच्या स्वरूपात जरूर आला, त्यानंतर चौकार, एक कॉन्फिडन्स लेवल उचलण्याचा प्रयत्न. कमबॅक फार सुंदर आलाय, अगदी चौकार कल्ला, वाईट कल्ला, त्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. रुपेश आहे, आपण पाहतोय सावले टीम साठी सातत्यपूर्ण संकटात धावून येणारा हा खेळाडू पाहिलाय. संदीप, जर पाहिलं गेलं थोडंसं फलंदाज तन्मय डबल माइंड झाला होता या चेंडूवरती. जर आपण निरखून पाहिलं असेल ना रिप्लेच्या माध्यमातून, पुन्हा बघा शॉट त्याला पॉईंट रिझन मध्ये खेळायचा होता, डबल माइंड झाला, पुन्हा एकदा फुल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट खेळून बसला. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी वावलोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेशदा कांबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खरं म्हणायला गेलं ना तर जो व्यक्तिमत्वाचं आपण नाव घेतोय, राजकारणातलं पटलावरती सरपंच पद जरूर आलं, परंतु मी म्हणाले का कर्जत तालुक्यातील नामवंत कुस्तीपट्टू म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, अनेक कुस्तीचे आखाडे त्यांनी गाजवलेत, ते योगेशदा कांबेरे. चांगला फटका, अकलेचा बुद्धीचा वापर, पॉइंटला स्वीप केलंय, क्षेत्ररक्षक धावतोय, चांगली फिल्डिंग यावेळी पाहायला मिळाली. अफलातून फिल्डिंग, मी तर म्हणेल काय एफर्ट वापरल्यात. अमर अगदी चांगली कामगिरी मैदानात केली आहे. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. ओके,
बघा ऑफिशियल्स आपण बाउंड्री लाईन चेक करायची. तिसऱ्या पंचांकडून आले का खेळाडूने ती लाईन क्रॉस केली का, जी सीमारेषा आहे ती क्रॉस केली का, तिला काही स्पर्श झालाय का, हा चेक करण्यासाठी ऑफिशियल्स कॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर जरूर आपण चेक करा. आमचे ऑफिशियल्स पाहिलं गेलं जगदीश दादा आपण पाहतो त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर अमित सर आपण पाहतो पंचाच्या भूमिकेत. दोन्ही पंच आपण पाहतोय. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे त्यांना. हॅलो फेअर आहे. चला इथे धावून जितक्या धावा येतील त्याच मात्र धावफलकावरती ग्राह्य होतील. मला वाटतं या दोन धावा येतील. 2 धावेच्या मदतीने मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा समाप्ती पथावरती आला आहे आणि धावा जाऊन पोहोचल्या ते अद्यापर्यंत 19 या आकड्यावरती. क्या बात आहे. संजयजी दिघे यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. अर्थातच या बॉलवरती चौकारी होते किंवा विकेट होती. 200 रुपयांचं मला वाटतं किती 100 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्याकडून देण्यात येईल. फार चांगला स्पेल मित्र म्हणेल अक्षयने हाताळला. त्यानंतर रुपेश एक चांगली गोलंदाजी करत होता आणि आपण पाहतोय ना की आता सांघिक कोड्यातलं हे तिसरं षटक प्रगती पथावरती येत आहे. गोलंदाज आहे आणि प्रशांत सरांकडून षटकार जर टोकला तर 100 रुपये. काय घडतंय. चौकार षटकार की विकेट आउट ऑफ दी पार्ट. इट इज सिक्सर. विपक्ष जे भावने वावलोली दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण तयार राहायचंय. यानंतरची मॅच तुमची आहे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण लगेच 5 षटकांच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. सोमेश्वर मसने जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित असाल तर जरूर आपण पाहतो केतन बामणे यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करायचं लगेच. इथे पाहतो चांगला फटका तन्मयच्या बॅटमधून चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडंसं फंबल जाणवलं गेलं. इथे घातक ठरेल का. इथे फंबल आपण पाहतो कलेक्शन चुकीचं ठरलं गेलं. तिथे चुकी करत असताना गोलंदाज एक धाव पूर्ण. बघा जरूर मी मगाशी सांगितलं आणि की आता सगळ्यांना विनंती असेल कुणी मेंबर असू द्या पारितोषिक जर कोणाला लावायची असतील तर त्यांनी पहिले ती जमा करावी. जर बॅट्समन प्लेयर लोकांनी मारली तर ती त्यांच्या खिशात नाहीतर अन्यथा ती पारितोषिके रिटर्न दिले जातील परंतु ती पहिलीच जमा करावी. त्रिफलाची दांडीकुल फर्निचर डिस्ट्रॉय परतावं लागेल याही प्लेयरला. आणखी एक विकेटचं पतन. ठोक डीजे. लागला जात आहे. विकेट येऊ द्या नाही तर मग चौकार येऊ द्या. 100 रुपयांचं कॅश प्राइज. पारितोषिके लावावी तर संजय दिघे साहेबांसारखी कारण अशी पारितोषिकी फार गरजेची आहे. दोन्ही साईड पारितोषिक आहे. संदीप सर तिथं पारितोषिक पोचले बघा. नरेश दादा मिनमिने यांच्याकडून बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 400 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा पारितोषिक पोचले तुमच्याकडे. क्या बात आहे. नरेश दादा मिनमिने यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. दुर्वा 11 सावले टीम साठी पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 विकेट 400 रुपयांचं कॅश प्राइज. इथे आली विकेट. जरूर आपण पाहतो बघा लाईव्हच्या माध्यमातून आणि आपण कमेंटच्या माध्यमातून पाहतो. धन्यवाद डीजे समीर सर यांचा आवाज आम्हाला कधी ऐकायला भेटेल असं आपण ऐकतोय. आणि जरूर समीर सर लाईव्हच्या माध्यमातून विचारलं जात आहे
संदीप बोराडे सर, संदीप गायकवाड सर, समीर सर कधी येतील माईक वरती. पोहोचलेली आहे ती मात्र 26 या आकड्यावरती. 26 रनचा स्कोर बोर्ड या ठिकाणी आपण अनुभवतोय. फार मोठी गच्छंती सध्या मैदानात चालू आहे सोमजाई गुंडगी टीमची, कारण धावसंख्येला आतापर्यंत आलेख फार कमतरतेत पाहायला मिळाला आहे. समीर शिंदेची विकेट गेल्याच्या नंतर एक शांततापूर्ण वातावरण, तणावग्रस्त सध्या डकआउट मध्ये वातावरण पाहायला मिळालं, परंतु यावेळी त्याच्यानंतर तनईच्या बाटमधून आलेला एक षटकार, चांगला फटका आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होईल. कोणती म्हणत होतो कोणतीही चुकी करणार नाही, परंतु यावेळी मात्र झेलबादच्या स्वरूपात जरी वाचला परंतु रनआउटच्या स्वरूपात परतावं लागलंय. फलंदाज तनयला चांगली विकेट. तनय मैदानावरती टिकणं फार अपेक्षा होत्या, परंतु इथे त्याच तनयला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा, त्याला सांभाळा पहिलं. बघा मेडिकल किट असेल तर लगेच मैदानात पोचवा. केतन बाबणे सर आपण कुठे असाल त्वरित व्यासपीठाकडे या. केतन बाबणे सर प्लीज. ओके बघा जरा. हॅलो ऑफिशियल, जास्त त्रास होत असेल तर बाहेर घ्या प्लेअरला. हा ते चालेल.
काय तुम्ही नाहीच मॅच जाऊ दे त्याला रिलॅक्स करा सोड रे गोटेमध्ये आहे ना गोटीचा प्रॉब्लेम आहे एवढा नाही बघ ना. चला मॅच आपण पाहतोय प्लेअर इंजर्ड झालाय जरूर आपण पाहतोय पण दुखापत असताना संघ खेळण्यास तयार झालाय तर मनापासून कौतुक करूया आपण दुर्वा 11 सावले संघाचं. संकेत आपण पाहतो स्ट्राईकला आहे नॉन स्ट्राईकला तानाजी. इथे आपण पाहतो गुटनाटेक पाण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे. चेंडू परत पोहोचला अक्षय एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. धावसंख्या स्कोर कार्ड आमचे जाधव आम्हाला सांगतील 29 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. संदीपजी बोराडे सर कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा रिटर्न झालेत. जरूर थोडेसे चिंतेमध्ये आले होते ज्यावेळेस गौतम हा त्यांचा आवडता खेळाडू आहे तो इंजर्ड झाल्यानंतर त्यांनी लगेच माईक सोडला आणि गौतमची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. आणि पुन्हा एकदा पाहतोय आपण पाहतोय संदीप बोराडे सर पुन्हा एकदा सज्ज झाले त्यांच्यासोबत आमचे योगेशजी डोले सर हेही सज्ज झालेत. धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. येस थँक्यू गायकवाड सर. अगदी आमचे दोस्ती ग्रुपचे सहकारी या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. अर्थातच मच्छिंद्रजी गारे वैभवजी गारे विकी मोरे अंकुशजी मुंडे कल्पेश देशमुख आणि राहुल सावंत या सर्व मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत. दोस्ती ग्रुपचे हे आधारस्तंभ विनंती असेल सगळ्यांना की आपण या मंचावरती वैभवजी गारे मच्छिंद्र गारे विकी मोरे अंकुश मुंडे कल्पेश देशमुख राहुलजी सावंत या सर्वांना विनंती की आपण मंचावरती यायचे. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत. संदीप बोराडे सर आपण मैदानाकडे लक्ष घालूया. आपण पुन्हा एकदा पाहतोय गोलंदाज 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जो तमनार रोड जातो आपण पाहतोय त्या रोड एंड कडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. रुपेश हा गोलंदाज आपण पाहतोय. वैभवजी गारे मच्छिंद्रजी गारे यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या समेत इतर मान्यवर या आपण मंचावरती दोस्ती ग्रुपचे हे आधारस्तंभ. फार मजा येते ज्यावेळेला या दोस्ती ग्रुपच्या मॅचेस असतात ना तर एक वेगळा अनुभव पाहायला मिळतो. परंतु आज या ठिकाणी ते उपस्थित झालेत. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. जाऊया मॅचकडे. थोडं गौतम इंजर्ड जरूर झाले आणि या ठिकाणी थोडा दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आमचे बेकरीचे सोमेश्वर मसने उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा
स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. टोटल जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 36 आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. इथे एक चिकी सिंगल जरूर रोटेट केली आहे. एका धावेच्या मदतीने टोटल 37 आकड्यावरती जरूर पाहायला मिळते. सांघिक कोट्यातलं हे शेवटचं षटक आपण पाहतोय. 4थं षटक रुपेश आपण पाहतोय. गौतमने गोलंदाजी करत असताना थोडासा इंजॉर्ड जरूर गौतम पाहायला मिळालाय. परंतु हा सगळ्यात मोठा मित्र म्हणेल थोडं धोका आहे. परंतु असं अजूनही बरंच आहे मॅच मध्ये आहेत. त्यामुळे पाहावं लागेल सध्या मॅचचं गणित काय. 4थं षटक आपण पाहतोय. रुपेश आणखी एक डॉट बॉल यावेळी पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून एक सांघिक कोट्यातलं 4थं स्पेल आणि वैयक्तिक दुसरं षटक तो हाताळतोय. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या अद्यापपर्यंत. परंतु या क्षणी एक चांगलं स्पेल हाताळलं जात आहे. डॉट बॉलची सांगता सातत्यपूर्ण मैदानात कायम ठेवतोय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत रुपेशच्या गोलंदाजाच्या षटकातले. पहिला बॉल वाईट आला, तदनंतर षटकार आला, तदनंतर एकेरी, तदनंतर दोन्ही डॉट. टोटल मात्र तिथे स्थिरावलेली आहे ते अद्यापर्यंत 37 या आकड्यावरती. निर्णायक षटकांची ही प्राप्ती जरूर करतोय मैदानात. फटका सजवलाय बॅटरच्या बॅट मधून. सांगून देतोय की माझा क्रिकेट अजून संपला नाहीये. जरी एक्सपिरियन्स असला तरी तो मैदानात कामी आणेल. तानाजीच्या बॅट मधून कणकणी षटक. बहारदार व्यक्तिमत्व, युवा उद्योजक अमितजी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे अमितजी घुमरे सर या आपण मंचावरती. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. बॉल पाठवा मैदानात. जरा आयोजन कमिटी मैदानाकडे पण थोडं लक्ष केंद्रित करा. अमितजी घुमरे आपण पाहतोय युवा उद्योजक. आपला या मंचाच्या वतीने सहर्ष स्वागत. मॅच बॉल घ्या दादा. षटकार गेलाय त्यामुळे तो बॉल शोधून आणणारच. राकेश दादा दळवी यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते. तानाजी जाधवच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज. क्रिकेटची दुनिया, नेरळ परिसरात क्रिकेटचं बालपण. परंतु तदनंतर या गुंडगे गावात ज्यांनी आपला क्रिकेटचा एक रणसंग्राम कायम ठेवला तो तानाजी सध्या मैदानावरती आहे. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय.
निघून जाईल लगेच कसं निघून जाईल त्यांची मॅच आहे ना सन्मान घेताना बोलू ना व्यवस्थित व्यवस्थित हा मग बोलेल ना देवा टॉसचा विषय वेगळा होतो आणि तुझा विषय वेगळा होतो मग त्याच्यामध्ये नाही बोलता नाही असे ठीक आहे. घ्या, सत्कार घेताय का हा घेतो चला जाऊया आपण सत्कार सोहळ्याकडे. अर्थातच आमच्या दोस्ती ग्रुपचे आधारस्तंभ या मंचावरती आहेत आणि खरं सांगायला गेला तर मगाशी आपण या मंचावरती महाराष्ट्र पोलिसांचा सत्कार जरूर घडून आणला, परंतु आज या मंचावरती नवनिर्वाचित महाराष्ट्र पोलीस म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय, खरं म्हणायला गेलं तर देवा अकॅडमीमध्ये एक चांगली सुरुवात देवा चव्हाण यांनी निर्माण केलेलं स्वप्न, या कर्जत तालुक्याचं नाव लौकिक ज्यांनी रोषणाईला आणलं अशी देवा अकॅडमी आणि या देवा अकॅडमीतून एक चांगलं यश संपादन करणारा व्यक्तिमत्व ज्यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती पाहायला मिळाली ते आदरणीय विकी मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विकीजी मोरे सर दोस्ती ग्रुपचे आधारस्तंभ यांचा सन्मान या स्पर्धेचे संकल्पक अजयजी दिघे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीसमध्ये यांची वर्णी अंपायर बॅटकट का महाराष्ट्र पोलीसमध्ये ज्यांची वर्णी लागली आहे त्यांचा मुख्य सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. शाही सन्मान मायाची उबदार शाल शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेदरम्यान सन्मान चिन्ह आठवण भेट म्हणून त्यांना दिली जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी आपण बाकीच्या मान्यवरांकडे ओव्हर समाप्तीनंतर जाऊयात. अगदी टॉससाठी दोन्ही टीमला इन्व्हाइट करेल. चला दोन्ही टीम वावलोली आणि मला वाटतंय बेकरे ना बेकरे कुठेशी इथे आलाय वाईट समोर का आमचे इलेक्ट्रिक मॅन. चला आपण या त्वरित आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. जवळ काही चेंडू शिल्लक आहेत. सनी गोलंदाजी मार्कवर आहे. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरसावले आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 46 आकड्यावरती. येणारे 4 बॉल फार महत्वपूर्ण असणार आहेत, कारण इथे धाव संख्येला एक आयाम जरूर पाहायला मिळेल आणि त्याच आयामाला वरचढ धाव संख्या पाहता येईल का बॅटरच्या बॅट मधून. सोमजाई गुंडगे आणि त्याच्या विरोधात दुर्वा 11 सावले टीम. संघर्षाची नांदी सध्या मैदानात चालू आहे. प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी संघर्ष केला जातोय, तर तीच धाव वाचवण्यासाठी या ठिकाणी सावले टीम प्रयत्न करते. चांगला बॉल, खरं म्हणायला गेलं तर दुर्वा 11 सावले वाईटचा इशारा आउटसाइड द ऑफ. दुर्वा 11 सावले टीमला क्रिकेटच्या पटलावरती आणण्याचं खरं कार्य जर कुणी केलं असेल तर ते गणेशदादा मोडक. नरेशदादा मिनमिन यांचं पारितोषिक लागलं गेलंय. तदनंतर आपण पाहतोय इथे चुकीला माफी नाहीये. फार मोठी चुकी मैदानात. बॉल काय बनतं चौकार ना. या येथील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने खरं म्हणायला गेलं तर 8 झेल टिपायचा होता, परंतु या 4 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले ती 51 आकड्यावरती. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. थोडं सनी मैदानात प्रेशर क्रिएट करून घेतायत की काय हा प्रश्न आहे, कारण 2 वाईट आले. अगोदरचे दोन्ही बॉल चांगले होते. एकेरी वाईट आणि आता चौकार आलाय. मॅच मध्ये रंगतदार स्थिती निर्माण होताना दिसून येते. ताकद आहे खरं म्हणायला गेलं तर, परंतु ही ताकद मैदानावरती लावली जाते सनीच्या माध्यमातून. हा बॉल डॉट आलाय. संकेत सध्या मजल मारण्याचा प्रयत्न आहे.
फटका सजवलाय, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला दिशा दिली, बॉल षटकारात केलाय कन्वर्ट, सहजरित्या टोलवला आणि इथे षटकार पाहतोय. संकेत सध्या चांगली बॅटिंग मैदानात करतायत. आशादायी धाव संख्या जे समजाय गुणगी टीमला मैदानात पाहायचं होतं त्या धावा मात्र आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक फायटिंग स्कोर ज्याला म्हटला जातोय, टोटल जाऊन पोहोचले 57 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. आणखी एक चांगला स्ट्रोक, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत बॉल लँड होतोय सेफ झोन मध्ये. इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या क्षणी तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. या 2 धावेच्या मदतीने टोटल पोहोचली आहे ती 59 आकड्यावरती. विजयासाठी आता 30 बॉल आणि 60 धाव संख्येची गरज, म्हणजे प्रति चेंडू आता 2च्या सरासरीने या धावा कुटाव्या लागणार आहेत. आपण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे जाऊयात. येस, थँक्यू डीजे. अतुलजी नवले यांना विनंती की आपण या आपल्या स्क्वॉड मध्ये जॉईन व्हायचे. चला जाऊया मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे दोस्ती ग्रुपचे मेंबर उपस्थित झालेत. मच्छिंद्र दादा आजार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मच्छिंद्र दादा आजारे. अजून एका गाणं मंचावरती जरूर आपण अनुभव. चला टॉस साठी दोन्ही टीम, वावलेली आणि बेकरी टीम या आपण. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे हरिभक्त पारायण सुप्रसिद्ध गायक वैभव दादा घारे दोस्ती ग्रुपचे मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. अजयजी दिघे यांनी साकारलेली संकल्पना, एक मैत्रीचं नातं, प्रत्येक मित्राची लाभलेली ही साथ आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय अंकुशजी मुंडे, त्यानंतर या ठिकाणी आमचे युवा उद्योजक अमितजी घुमरे उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन वावलोली टीम उपस्थित झालेत आणि अमित घुमरे यांचा सन्मान करतील प्रफुल्लजी भोईर. अमितजी घुमरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जात आहे. मॅचला एकीकडे सुरुवात होईल, या ऐकूयात आवाज योगेश ढोले यांचा. आणि सुरुवातीला करूया टॉस. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. अमितजी घुमरे यांना विनंती करेल, चला आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. एकीकडे आपण पाहतोय बेकरी टीम आणि त्याच्या विरोधात वावलेली टीम.
कॉल आहे टेल आलाय हेड आहे. चला वावली टीम टॉस जिंकले. निर्णय आलाय फिल्डिंगचा. अनुष्का 11 वावलेली आणि त्याच्या विरोधात अष्टविनायक बेकरी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय तो मात्र अनुष्का 11 वावलेली टीमने आणि स्वीकारले ते फिल्डिंग आमंत्रित केलाय बॅटिंगसाठी. माझा जीव धनंजय कांबरे. आणि अगदी आपण पाहतोय प्रफुल्ल भोईर यांचे हृदयातलं काळीच म्हणायला हरकत नाही. धनराज कांबेरे टॉस साठी आले. ते आनंद खरं म्हणायला गेलं तर तो आनंद प्रफुल्ल भोईर यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. चला मॅच कडे जाऊया आपण. इथून जर पाहायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सोमजाई गुंडगे टीमनं धाबा बनवलं तर 59 आणि 60 धावसंख्येचं टार्गेट इथून असणार आहे. ते दुर्गा 11 सावले टीमच्या अगेन्स्ट. सॅकिंग एंड वरती आपण पाहताय जेवण पहिलं षटक आपण पाहताय आदर्श मोहिते. पहिला बॉल अगदी तेज सर्रार व्हाईट यॉर्करचा इथे प्रयत्न झालाय. पहिल्याच बॉल वरती खऱ्या अर्थानं थोडंसं बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं फलंदाजाला. ऑन स्ट्राईक आपण पाहताय या ठिकाणी जयवंत आपल्याला पाहायला मिळत आहे. दुर्वा 11 आमचे स्नेही या ठिकाणी बजरंग दादा कांबेरे उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण या मंचावरती आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बजरंग दादा कांबेरे या आपण मंचावरती आणि बोलूया कॉम्बॉक्स कडे जिथे योगेश डोले जोडले जातील. थँक्यू सर. व्हाईट बॉल आला एक्स्ट्राची धाव. पहिला बॉल अगदी आपण जर पाहायला गेल्यानंतर व्हाईट यॉर्कर टाकला होता. त्यानंतर सेकंड बॉल इथून मात्र आपल्याला व्हाईट पाहायला मिळेल. अव्वांतरची धाव ही धाव फलकावरती पाहायला मिळते. 60 धावसंख्येचा पाठलाग करते दुर्वा 11 सावले टीम आणि इथून मात्र पाहायला गेलं तर पहिल्या बॉलचा खेळ समाप्तीनंतर एक धाव फलकावरती. पुढे येऊन खऱ्या अर्थानं हा फटका अगदी आपण पाहतोय ऑन साईडला टर्न केला अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये. त्या ठिकाणी तनय पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग फेकी देखील ॲक्युरेट थ्रो अगदी हातामध्ये गोलंदाजाच्या इथून मिळेल. फक्त सिंगल आणि 2 धावा इथून धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलवरती जर पाहायला गेलं तर थोडंसं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज अक्षयच्या माध्यमातून पहिला बॉल त्यानं निर्धाव केला. एक अव्वंतर आला होता. त्यानंतर एक सिंगल घेतली. साईक रोटेशन पाहायला मिळालं आणि त्यानंतर अगदी आता नॉन साईक एंडवरती पाहायला मिळतोय. परंतु आता सॅकिंग एंडवरती दुर्वा 11 सावले टीमचा एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो जयवंत ऑन स्ट्राईक आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. तोपर्यंत एकच जाव डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अतुल आपल्याला पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर सोमजाई क्रिकेट गुंडगे आज पूर्ण टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि आज खऱ्या अर्थानं एक गाव 11 आणि आपण सातत्यानं आता हे उल्लेख करतो की एक गाव 11चा खेळ असतो. परंतु बऱ्याचदा आपण पाहतो ना की जे खऱ्या अर्थाने सिनियर प्लेयर आहेत ते थांबले होते. यंगस्टरला संधी दिली होती गुंडगे टीमनं. परंतु आज जर पाहायला गेलं तर पुनश्च एकदा संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग त्याच्यामध्ये अगदी समीर शिंदे असतील, तानाजी कडू असतील, अतुल असतील, निमेश असेल, हे सर्व प्लेयर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळी फटका फसलाय. बॅक टू द बॉलर. पाठीमागे येताना हा झेल कॅरी करायचा होता. अतुल लवले आले त्या ठिकाणी. काय झेल पकडलाय आणि इथून पहिला आदरा मिळतोय. तो 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बॅटिंग करणारा दुर्वा 11 सावले टीमला फलंदाज बाद होतो अक्षय. आपण आयोजकांशी संपर्क साधा. बेकरी टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. जाऊया मॅच कडे जिथे आपण पाहता एक महत्वपूर्ण विकेट आली. अक्षय इथून बाद झाला. एक मोठा धावसंख्येचं तुम्हाला पाठलाग करायचे. 60 धावसंख्या तुम्हाला
5 ओव्हरमध्ये चेस करायचे. या मैदानाचा विचार करायला गेलो तर दुसऱ्या सत्रामध्ये धाबा येत नाहीये. थोडंसं स्ट्रगल जरूर पाहायला मिळालं आहे, परंतु आता या मॅचमध्ये या धावसंख्येचा पाठलाग इथून होईल का हे देखील पाहावं लागेल. परंतु अक्षय इथून बाद झाला. एक महत्वपूर्ण फलंदाज इथून माघारी परतलाय. ऑन स्ट्राईक आता आपल्याला इथून पाहायला मिळेल. फलंदाज प्रसाद तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग लाईन फार मोठी आहे दुर्बा 11 सावले टीमची. इथून अगदी आपण पाहताय रनअप मध्ये थोडीशी चुकी झाली आहे. लगेच स्वतःला थांबवलं आणि पंच देखील इथून सांगतायत की हा डेड बॉल असेल. आणि प्रत्येक वेळी हे करणं देखील फार गरजेचं आहे. ज्यावेळी आपला रनअप मध्ये व्यत्यय येत असेल त्यावेळी स्वतःला थांबवणं हे फार गरजेचं आहे. कारण की क्रिकेटमध्ये एक एक चुकीचा निर्णय तुम्हाला अगदी बाकफुटवरती घेऊन जात असतो. आणि इथे मात्र अगदी आपण पाहताय आदर्श मोहितेनं स्वतःला थांबवलं. काय बॉल टाकलाय जबरदस्त. अगदी फुल लेनचा बॉल. उत्तर नाहीये फलंदाजाकडे. अगदी आपण पाहताय कव्हरला हा फटका खेळायचा होता. बॅटन बॉलचा अजिबात संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच इथून पाहायला मिळेल यात शंका नाहीये. कारण की दोन्ही टीम जर विचार करायला गेलो ना तर त्याच कॅपेबलच्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं दुर्बा 11 सावले टीमला चेस करायला आवडतं आणि आता ती चेस करतीये. अगदी आपण पाहताय 2-3 धावा धाव फलकावरती आहेत. एक विकेट इथून गमावला. समोरच्या दिशेनं अगदी लॉप केलाय लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. संकेत त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकच धाव या चेंडूवरती देखील. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त होत आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण इथून पाहायला गेलं ना तर 60 धाव संख्येचा बचाव करत असताना इथून आदर्श मोहितेनं टाकलेलं पहिलं षटक हे फक्त 4 या धावसंख्येचं पाहायला मिळतंय. 1 बाद 4 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. ती दुर्बा 11 सावले टीमची एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. आणि संदीप सर जर पाहायला गेलं ना तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा येत नाही. जो धाबेचा आलं की ते पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी कमी आपल्याला पाहायला मिळतो. परंतु जसं 2 अगदी पॉवर प्लेचे षटक ज्यावेळी समाप्ती होतात ना त्यानंतर 3 षटकांमध्ये जे धावसंख्येचा जो आलक आहे तो अगदी उंचवताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तशीच परिस्थिती आपल्याला खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी सोमजाई 11 गुंडगे टीमचे देखील पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या. तिथे मात्र 2 विकेट देखील आले होते. अगदी समीर शिंदे सारखा फलंदाज 0 या धावसंख्येवरती बाद झाला होता. परंतु त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग झाली होती. त्या ठिकाणी आपण पाहताय एक अनुभवी फलंदाज तानाजी कडू यांच्या बॅट मधून आलेल्या त्या धावा खऱ्या अर्थानं उपयुक्ती ठरल्या गेल्यात ते सोमजाई 11 गुंडगे टीम साठी. इथून आपण पाहताय 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धाव फलकावरती. एक फलंदाज माघारी परतलाय. अक्षय आपण पाहताय जो खऱ्या अर्थानं फार महत्वाचा फलंदाज होता. या 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्याच्या बॅटमधून येणाऱ्या रन्स या फार महत्वपूर्ण होत्या आणि तो अगदी परतला. परंतु त्याच्या जागेवरती तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये प्रसाद हलक्या हाताने कट केलंय. समोरच्या दिशेनं शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये तानाजी कडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु थांबवलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती जर विचार करायला गेलो ना तर आकाश धुरी उर्फ बाबू धुरी सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय ज्यानं KPL गाजवले, ज्यानं कर्जत प्रीमियर लीग गाजवली आहे ऍज अ गोलंदाज. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता. AR ब्रदर्स टीम चॅम्पियन राहिली होती आणि त्या चॅम्पियन टीमचा खऱ्या अर्थानं तो चॅम्पियन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्या प्रकारे बाबू धुरीनं षटक टाकलं होतं आणि तसंच षटक आता पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. इथे पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न समीर शिंदे आपण पाहताय एस्टनच्या मागे चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथून पाहायला मिळते. धावा धाव फलकावरती इथून पाहायला गेले तर 6 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकातील 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. AR ब्रदर्स टीमचा आपण उल्लेख केला होता जी चॅम्पियन ठरली होती KPL मध्ये. त्या टीमचा विनिंग कॅप्टन नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळेल अमोल मोडक. इथून जाऊया ऑन गोईंग मॅच कडे जिथे आपण पाहताय धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 60चा पाठलाग करत असताना 6 धावा. स्विच इट करायचं होता व्यवस्थित कनेक्शन नाहीये. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न फेकी चुकीच्या एंडला झाली आहे. कदाचित फेकी नॉस्ट्राईक एंड वरती झाली असती तर इथून मात्र अगदी विकेटची दाट शक्यता होती. 3 बॉल. जय गुरव यांचं बॅनर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय फ्लेक्स.
त्याच्यावरती जर का षटकार लगावला तर आमचे राकेशजी दलबी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2 सिंगल इथून खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय कंप्लीट तर झालात. 7 धावा धाव फलकावरती. जयवंत ऑन स्ट्राईक आहे. कमी गतीने टाकला. हीच तर खरी खासियत आहे आकाश दुरीची. व्हेरिएशन प्रत्येक बॉल वरती त्याच्या पाहायला मिळतं. एक बॉल अगदी वेगाने टाकतो, एक बाउन्सर टाकतो, एक अगदी लेग कटर, ऑफ कटर, त्यानंतर अगदी आपण पाहायला गेलं तर कमी गतीनं स्लोवर पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आपण पाहताय. आणखीन एक डॉट बॉल. या डॉट बॉल पासून थोडस बचाव करावा लागेल. इथे फटका चांगला आहे. अगदी आपण पाहतोय ऑन साईडला विथ द टर्न फटका अगदी लॉंग लेग मध्ये बॉल चाललाय. सीमा पार इथे येतोय हा पहिला चौकार. मैदानाच्या आतमध्ये दुर्बा 11 सावले टीमचा अगदी आपण पाहू शकता जयवंत आलाय. कारण त्याने मागच्याच बाजूला हा चौकार लगावलाय. तो देखील आपण पाहताय बाबू धुरीच्या विरोधामध्ये. एक चांगला गोलंदाज आहे बाबू धुरी आणि त्याच्याच विरोधामध्ये विथ द टर्न हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार. या चौकारानं धाव फलकावरती आपण पाहताय त्या 11 धाव फलकावरती. समोर टाकला होता फटका फसलाय. इथे मात्र गोलंदाज प्रयत्न करत होता. खऱ्या अर्थानं अतुल जर का वेगानं आले असते ना तर हा झेल आपल्याला इथून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेले तर कंप्लीट होताना पाहायला मिळाला असता. परंतु जर तर क्रिकेटमध्ये जर आणि तरला थारा नाहीये, परंतु जर आणि तरशिवाय क्रिकेट देखील नाहीये हे देखील तितकंच खरं आहे. इथून जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहताय 1 बाद 12 दुर्बा 11 सावले टीमच्या 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. चला टीम मीटिंग नकोय. 3 षटकानंतर आपल्याला ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये येईल. त्यावेळी आपल्याला एक शॉर्ट टीम मीटिंग साठी थोडासा वेळ दिला जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही काय जे असतील तुमचे ते षडयंत्र त्या ठिकाणी तुम्ही निश्चित एक छोट्याशा टीम मीटिंग मध्ये कंप्लीट कराल. परंतु आता टीम मीटिंग नकोय. एकत्रित येऊ नका. प्रत्येक षटकासाठी प्रत्येक बॉल साठी आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज आपण उशिरानं चाललोय त्यासाठी आपल्याला वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. 2 षटक अगदी आपण पाहताय ना सर 3 मिनिटं आणि 30 सेकंदामध्ये या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. ते सोमजाई 11 गुणगे टीमच्या. बारा धाव फलकावरती आपण पाहताय आमच्या साथीनं खऱ्या अर्थानं ज्यांनी स्कोरिंग देखील करतायत, समालोचन देखील करतायत, त्याचप्रमाणे अंपायरिंग देखील करतायत असे संदीप गायकवाड सर आमच्या साथीनं आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं, व्यवस्थित टायमिंग नाहीये. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न बाकअपला त्या ठिकाणी तनय आलाय, परंतु धाव इथनं कंप्लीट केली जाते. 2 वेळा संधी होती इथे, दोन्ही वेळा फलंदाज या ठिकाणी बचावला गेलाय आणि 2 धावा इथून सहजरित्या कंप्लीट झाला. प्रयत्न केला गेला, चान्स घेतला गेला, परंतु त्या चान्स वरती एक सिंगल धाव निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते 14. एक चांगला पार्टनरशिप कडे इथून पाहिलं जाईल. एखाद्या गोलंदाज वरती इथून दुर्बा 11 सावले टीम कडनं अटॅकिंग फलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण की आता संयम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथून पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय लॉंग लेग मध्ये आकाश दुरी तिथे प्रयत्न करतायत. चांगला स्टॉप बॉलला अगदी त्या ठिकाणी आपण पाहताय अडवलं गेलं. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर 3 धावा जरूर इथून कंप्लीट झालात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. इथून धाव फलकावरती जर पाहायला गेल्या तर जाऊन पोहोचल्या त्या 17 वरती. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दुर्बा 11 सावले टीम कडनं पाहायला मिळतंय, कारण की जिथे आपण पाहते धावा येत नाही, मोठे फटके येत नाही, अशा वेळी सिंगल डबलला प्राधान्य देणं हे फार गरजेचं आहे. आणि ते आता ओळखलं या दोन्ही फलंदाजांना. आणि मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पार्टनरशिप इथून बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळतीये, ती जयवंत आणि त्याच्या साथीनं प्रसाद या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. इथून काय वाटतंय संदीप सर या मॅच कडे पाहताना? जरूर चेक केलं जाईल बघा. बाउंड्री लाईन चेक करायला सांगितले, जरूर चेक केलं जाईल. ऑफिशियल्स यांच्याकडून कॉल होता.
तर जरूर मी मनापासून कौतुक करेल. हे सुंदर आयोजनाचा आम्ही एक भाग आहेत. आज योगेश पाहिलं गेलं सेफ आहे सर. एक सुंदर आयोजनचा आम्ही एक भाग आहेत. कारण अजय दादा दिघे यांचं मी मनापासून कौतुक करेल. ट्रॉफी त्यांचं स्वप्न होतं. त्यांनी सांगितलं मला बरेच दिवस लागले ट्रॉफी शोधायला, पण अचानक गेलो ना, अचानक ट्रॉफी नजरेमध्ये पडली आणि मनामध्ये वावली गेली. बोलतो ना, लग्न करायचं असेल ना माणूस अनेक मुली पाहतो रे, पण देखणी, सुखी, साजणी, घर सांभाळणारी आणि मनामध्ये नव्हे तर आपल्या समोर शोभणारी ती आपण शोधत असतो. आणि मनामध्ये अजय दादांनी ते सांगितलं मला, का मला खूप काही टेन्शन होतं. मला ट्रॉफीच अशी पाहिजे होती की ट्रॉफी माझ्या स्पर्धेमध्ये उंचावून मान उंचावेल आणि कर्जत तालुक्यामध्ये माझं ती ट्रॉफी सर्वांच्या मनामध्ये भावेल ना. 100% निमेश मोहिते पण पाहतोय किती उंच आहे ना. आंखों से तरसी है उसे देखना चाहिए, नजरे में पड़ी तो साथ में लेना चाहिए. हा तुमच्याच बाजूला आहे. धन्यवाद. एक सुंदर नियोजन आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरकडे. फटका चांगलाय, दमदार आहे. या इनिंगचा पहिला बिग हिट, बिग षटकार आलाय फलंदाज प्रसादच्या बॅट मधून. खऱ्या अर्थानं संघर्षाचं शंखनाद करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती संयम दाखवला मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल प्राप्त केली गेली. एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप झाली आणि त्यानंतर तो संयम अगदी आता इथून सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार आला आणि या षटकारानं आता 6 धावा धावफलकावरती वाढतायत. 23 धावा धावफलकावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आदर्श मोहितेच आपण पाहताय. या 3 चेंडूंमध्ये त्यानं धावा तब्बल खर्च केल्यात त्या 11. हा चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय गोल्डन स्पॉट वरती टाकला. तिथून टेक ऑफ करत असताना अगदी समीर शिंदेच्या हातामध्ये बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षणाचाही देखील विलंब न लागता इथून लगेच कमबॅक केलाय तो गोलंदाज आदर्श मोहितेनं. काय चांगलं स्पेल टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये त्यांना धावा खर्च केल्या होत्या. 4 विकेट मिळवली होती 1, परंतु या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलवरती त्यांना 11 धावा खर्च केल्या आणि हा चौथा चेंडू निर्धाव आला. प्रसाद चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय दुर्वा 11 सावले टीमसाठी. इथे पाठीमागे खेळायचा होता, फुलटॉस बॉल होता, फ्लिक करायचं होतं, व्यवस्थित टायमिंग साधता आलं नाही. हा आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्या बॅटमधून रन जरूर येत आहेत, परंतु तुम्ही डॉट बॉल पासून आता खऱ्या अर्थानं तुमचा बचाव करावा लागेल. डॉट बॉल तुम्हाला खऱ्या अर्थानं सिंगल, डबल आणि अगदी मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करावा लागतील, कारण तुम्ही अगदी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताय. 60 धावसंख्येचा पाठलाग करताय म्हणजे मोठे फटके तुम्हाला मारायचे आहेत. डॉट बॉल तुम्हाला कमी केलावे लागतील. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. इथे यू मिस आय विल डेफिनेटली दांडी गुल टी फॉर टॅक जशाच तसं प्रत्युत्तर. एक षटकार आला होता प्रसादच्या बॅट मधून, त्याला प्रत्युत्तर देत असताना आदर्श मोहितेनं त्याची दांडीच गुल केली आहे. जाऊया डीजे कडे. आपण पाहतो बघा लाईट्सची व्यवस्था सुरेखरित्या. मी संस्कार एंटरप्राइजेस, संस्कार डेकोरेशन्स यांचा मनापासून धन्यवाद मानतोय. अफलातून नियोजन आहे दादा. लाजवाब स्वतःची लाईट्स आपण पाहतोय. अजय दादा आणि आमचे रोहित दादा सुंदर लाईट्स, फ्लाईट लाईट एकदम सुंदर आहे. आणि जे मंडप डेकोरेशन आपण पाहिलं गेलं आपलातून सुंदर आणि 7 लाभले अक्षय डीजेची. काय बोलतोय. एखाद्या वेळी पाहतो ना उपासाच्या वेळी खिचडी बरोबर आपण पाहतो ना गोड लस्सी भेटल्यानंतर माणूस खुश होतोय. आणि एखाद्या लग्नामध्ये ताटामध्ये 2 खाडकावेगची 4
भाव जर जास्त भेटले ना माणूस हल्दीला आल्यासारखा खुश होतो. तसं आज इथे आलो. अफलातून लाईट योजना, सुंदर नियोजन, परफेक्ट कार्यक्रम आखला अजयदादांनी आणि लाजवाब कडक कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचा मास संग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. आणि जरूर एप्रिल महिन्यामध्ये राकेशजी दलवी दादा, मी कबड्डीला सहसा कुठे जात नाही, पण एप्रिल महिन्यामध्ये तुझ्या कबड्डीसाठी खास करून मी पुन्हा एकदा माझ्या सासरवाडीमध्ये येईल. चला, निमेश मोहिते चौथ्या षटकामध्ये आपण पाहत आहे. निमेश मोहितेला गोलंदाजी ट्रॅक वरती. चांगला बॉल अगदी आपण पाहताय. शफल झाले होते या ठिकाणी आपण पाहताय. जयवंत अंदाजच बांधू शकले नाहीयेत किती शफल झालेत. वरतून बॉल निघून गेला. निमेश मोहिते एक चांगला गोलंदाज आहे. सोमजाई 11 गुणगे टीम कडनं आपण पाहताय सातत्यानं P1चं पहिलं षटक फेकत असतो, परंतु ज्या प्रकारे आपण पाहताय आदर्श मोहिते आणि बाबू धुरी गोलंदाजी करतात त्यानं स्वतःला थांबवलंय आणि अगदी चौथ्या षटकामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल इथून निर्धाव आलाय. निमेश मोहिते पुन्हा एकदा फुलल यांचा बॉल ऑन साईडला टर्न केला. गॅप मध्ये अगदी आपण पाहताय हलक्या हातानं स्केअर करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. तानाजी कडू आपण त्यांना पाहताय. चांगली फिल्डिंग एकच जाब इथून आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईक आता इथून आपण पाहू शकता रुपेशला. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अगदी आपण पाहू शकता या ठिकाणी रुपेश ऑन साईक आपल्याला पाहायला मिळेल. हा ऑलराऊंडर आहे खऱ्या अर्थानं दुर्बा 11 सावले टीमचा रुपेश. याच्याकडे आता पाहिलं जाईल. इथून या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर रुपेशची बॅटिंग इथून बोलणं फार गरजेचं आहे. इथे अपील केली आहे. पंच सांगतात यस, फलंदाज बाद. पंचांकडे अपील केली, लाऊडली अपील झाली आणि पंच देखील इथून दर्शवत आहेत की फलंदाज या ठिकाणी बाद आहे. विकेट आली आहे. रुपेश आपण पाहता या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतो. रुपेश वरती भरपूर सारी जबाबदारी होती. आता इथून रुपेशला चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं होतं आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर इथून गौतम खऱ्या अर्थानं त्याच्या पायाला दुखापत झाली आहे आणि तो खऱ्या अर्थानं महत्वाचा खेळाडू होता दुर्बा 11 सावले टीमचा, परंतु तो इंजर्ड आहे, तो मैदानाच्या बाहेर आहे. समोरच्या दिशेनं फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय. अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध तोपर्यंत एकच सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळते. केतन जय गुरव यांच्या बॅनरवरती जर का षटकार लगावला ना तर राकेश जलबी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज वाढलंय. जय गुरव खऱ्या अर्थानं समालोचन कक्षाच्या अगदी समोरच उभे आहेत आणि त्यांच्या साथीनं राकेश जलबी देखील आहेत. थोडंसं कमी गतीने टाकला होता. बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपण पाहताय. लॉंग ऑन मध्ये एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धाबानं जर पाहायला गेलं तर धाव फलक जाऊन पोहोचले 26 वरती. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना निमेश मोहितेचं प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन करत असताना फार चांगली गोलंदाजी केली आहे. 60 धावसंख्येचा बचाव करत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळते. दुर्बा 11 सावले टीम ज्या कामासाठी ओळख आहे, ज्या बॅटिंगसाठी ओळखली जाते ही टीम, चेस करायला त्यांना आवडतं. 60, 65, 70 त्याच्यापेक्षाही अधिक धावा या टीमनं चेस केल्यात. परंतु अगदी जर पाहायला गेलं ना तर कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये इथून आपण पाहायला गेलो तर थोडीशी बाकपटवरती पाहायला मिळते. धाव फलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतात 26. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटची ओव्हर बाकी आहे. जरूर योगेश पाहतो बघा. जय गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत. राकेश दलवी यांनी सांगितलं त्यांच्या बॅनरवरती षटकार आला तर 1000 रुपये. तर आता मूव्हीज मध्ये माहिती आहे हिरवा माणूस उभा करतात आणि तो जाऊन तो बॉल बाउंड्री लाईन बाहेर फेकतात आणि नंतर पिक्चर मध्ये दाखवतो बॅट्समनने मारलाय. तसं काही केलं तर चालेल का जय गुरव दादा? बॅनरवरती आम्ही फटका मारतो. हां तसं केलं तर चालेल, सांगा आम्हाला. केतन दादा करायचं तसं
1000 रुपये आपण भेटतील. आणि राखी दादा दलवी यांनी आज आम्हाला खुश केलं, त्यांच्या माध्यमातून पण आम्हाला बक्षीस आलंय. धन्यवाद दादा. तर जाऊया पुन्हा एकदा, आपण पाहतो शेवटचा षटक आहे. आपण मायक्रोफोन तो योगेश दादा या ठिकाणी आमचे तयार आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. नक्कीच नक्कीच 6 चेंडू 34 धावसंख्येची गरज. जास्त बेळ घेऊ नका. सोमजाई गुंडगे टीम जास्त बेळ घेतला जातोय. शेवटच्या ओव्हर मध्ये गणेश आला ऑन साईडला. हा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तनय काय झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. जबरदस्त झेल तनयनं त्या ठिकाणी कॅरी केला. अगदी धावत होते परंतु नजर शेवटपर्यंत बॉलवर होती आणि हा झेल त्यांनी कॅरी केला. फलंदाज इथून खऱ्या अर्थानं आउट होईल तर जयवंत. दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती. आपण पाहताय त्याला बॅटिंग करत असताना आता तो आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या समोर आपण पाहताय गणेश. इथे एज होती परंतु यष्टिरक्षकानं चुकी केली आहे. केतननं आपली पॉपिंग क्रीज सोडली आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये केतनला इथून परतावा लागेल. आणखीन एक विकेट आली आहे. बॅक टू बॅक विकेट येतात. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर तनयचा झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला. झेल ड्रॉप झाला तनयकडनं आपण पाहताय. पुनश्च एकदा मोठा फटका खेचायचा होता. हवेमध्ये बॉल आहे. स्वतः गोलंदाज गणेश त्या ठिकाणी प्रयत्न करतोय परंतु झेल ड्रॉप झाला. तोपर्यंत एकच धाव आता इथून पाहायला मिळते. पुनश्च एकदा ऋतिक आपल्याला ऑन स्ट्राईक इथून पाहायला मिळतोय. या षटकातील जर पाहायला गेले तर 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. धाव फलकावरती अगदी आपल्याला 28 पाहायला मिळतात आणि 60 नेक्स्ट मॅच बेकरी टीम आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन. खऱ्या अर्थानं आत्ताच त्यांची देखील एक रजनी स्पर्धा खऱ्या अर्थानं दोस्ती चषक आपल्याला पाहायला मिळालं आणि आता मात्र ते खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. चौकार आला ऋतिकच्या बॅटमधून आपण पाहताय. 32 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल अगदी आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच सांगताय डॉट बॉल आला. इथून खऱ्या अर्थानं मॅच जिंकली आहे सोमजा 11 गुंडगे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्डलक टीम दुर्बा 11 सावले. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच साठी सोमजाई गुंडगे टीमला देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला इथून जरूर पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहणार आहोत वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये बेकरे या 2 टीम दरम्यान. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच